नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजच्या ह्या नवीन माहितीमध्ये एक आपल्याला छोटीशी माहिती पण द्यायची आपल्या चॅनलच्या माध्यमातून। आपण चॅनलचे जे नाव आहे आपलं, जे सचिन वतारे ब्लॉग होतं जे नाव, आपण चेंज केलेलं आहे मित्रांनो। ह्याची खबरदारी घ्या, ह्याची नोंद घ्या मित्रांनो। आणि आपल्या चॅनलचं नाव आज आपण नामकरण केलेलं आहे बीडकर बॉयज MH23 ह्या नावाने आपलं हे चॅनल आपण चॅनलचे जे नाव आहे आपण ठेवलेलं आहे मित्रांनो। आणि आज आपल्याला बघायचं आहे पुन्हा एकदा आपला अजून एक व्हिडिओ जो येत आहे आपला, तो वडवणी रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ आहे। आणि वडवणी रेल्वे स्टेशनच्या जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत, जे काही नवीन कामे जी झालेली आहेत, त्या कामासंदर्भातला हा आजचा व्हिडिओ असेल मित्रांनो। काम खूप जोराशोरात सुरू आहे, प्रगती पथावरती सुरू आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात, वर्कर लोक काम करत आहेत आणि कामाचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। काय काय ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत आणि काय काय नवीन घडामोडी झालेल्या आहेत, ह्या संदर्भात आपल्याला आजचा हा व्हिडिओ आहे। तर चला बघूयात आपण काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत, काय काय काम झालेली आहेत। तर चला तर आपण बघूयात व्हिडिओ। तर आता आपण बघू शकतात, आपण आता आलो आहोत आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती। आता सध्याचा जो नजारा आहे तो ढगाळ वातावरण आहे, पावसाचा येण्याची म्हणजे पाऊस येण्याची दाट शक्यता आहे। तसा पाऊस रिमझिम पडत पण आहे, पण जो फुल पाऊस आहे, जो मोठा पाऊस आहे, तो अद्याप आलेला नाहीये। त्या प्रत्यक्षात आहे वडवणीकर। आणि तुम्ही बघू शकता सुंदर नजारा, इकडचा साईडचा बघू शकता तुम्ही की किती सुंदर व्ह्यू आहे। हे जे आहे हे बालाघाटच्या पर्वत रांगातील हे खूप प्रामुख्याने म्हणजे प्रमुख ठिकाण आहे वडवणी रेल्वे स्टेशन। असं रेल्वे स्टेशन इतर कुठल्याही ठिकाणी नाहीये, असं हे सुसज्ज असं हे रेल्वे स्टेशन आहे। आपण त्याचाही व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो। बघू शकतात तर वर्कर लोक काम करत आहेत, साईडला त्यांच्या जे राहण्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे। जे ठेकेदार वगैरे जे लोक आहेत त्यांनी जे व्यवस्था केलेली आहे, अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे। हे लोक खुश आहेत, काम खूप जोरात सुरू आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता ह्याही साईडला काम चालू आहे, ह्याही साईडला काम चालू आहे। आणि अवघ्या काही दिवसामध्ये इथं रेल्वेची टेस्ट होणार आहे। एक माझ्या अंदाजे पुढच्या महिन्याच्या लास्ट तारखेपर्यंत समजा, किंवा 28-29 तारखेपर्यंत एक टेस्ट होणार आहे। एक माझ्या सूत्रांच्या माहितीनुसार मला जी माहिती भेटली आहे, एक प्राथमिक माहिती भेटली, त्या प्राथमिक माहितीच्या नुसार मी तुम्हाला सांगत आहे पुढच्या महिन्यात रेल्वेची टेस्ट होणार आहे। आणि आता तुम्ही बघू शकता खंबे वगैरे जो मीटर पोल आहे तो सुद्धा लावलेला आहे। त्या साईडला बघितलं तर खूप कामे चालू आहेत, क्रॉसिंगची पूर्ण कामे झालेली आहेत आणि रॅम्प वगैरे झालेला आहे मित्रांनो। चला तर आपण आणखीन थोडस पुढे जाऊयात आणि माहिती घेऊयात आपण। तर समोर सुंदर तुम्ही नजारा बघू शकतात मित्रांनो, हा वडवणी रेल्वे स्टेशनचा नजारा आहे। वडवणी रेल्वे स्टेशनचा हा अति महत्वाचा आणि अतिशय सुंदर असा हा परिसर आहे मित्रांनो। एवढी जागा, एवढा स्पेस कुठल्याही रेल्वे स्टेशनला नाही, एवढं सुखसुविधाही कुठल्याही रेल्वे स्टेशनला नाही आहेत। मी म्हणजे अपडेट देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। तुम्ही बघू शकतात अहिल्यानगर ते परळीपर्यंत मी बहुतांश अपडेट दिलेला आहे। आणि या अपडेटच्याच माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की वडवणी रेल्वे स्टेशन हे भविष्यातील मोठं जंक्शन पण आहे आणि ह्याच्यासारखी सुसज्ज जागा अशी कुठेही नाहीये आपल्याला। तर असं हे वडवणी रेल्वे स्टेशनचा विहंगम दृश्य आहे मित्रांनो। तर चला तर आपण थोडंसं पुढे जाऊयात, अजूनही कामाचा आढावा घ्यायचा आहे आपल्याला, भरपूर कामे दाखवायची आहेत आपल्याला। तर आता जर बघितलं मित्रांनो, त्या साईडला लेबर काम करत आहेत, लेबर वर्कआउट करत आहेत। लेबर काम करत असताना तुम्ही इकडच्या साईडला जर बघितलं तर तो इलेक्ट्रिकलचा पोल आहे। जे इंजिन आपल्याला इलेक्ट्रिकलचं इंजिन जे आहे, त्या इंजिनसाठी हे पोलची सध्याची म्हणजे पोल खडे उभे करण्यासाठी जे साहित्य वगैरे लागत आहे किंवा जे खड्डे वगैरे आहेत, तर ते सध्या लेबर लोक खांदत आहेत। आणि हे लवकरात लवकर इलेक्ट्रिकलचं कामही लवकरात लवकर कंप्लीट होणार आहे मित्रांनो। चला तर आपण ह्याच्याही पुढे आणखीन जाऊयात आणि बघूयात ते JCB काय वर्कआउट करते, कशासाठी खड्डे वगैरे खाणं चालू आहेत। आपण थोडीशी प्राथमिक माहिती घेऊयात पुढे जाऊन। तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं तर आता हे स्टोरेज रूम आहे, जे इलेक्ट्रिकल गाडीसाठी जे लागणारं साहित्य इलेक्ट्रिशियनचं हे स्टोरेज केलेलं आहे। आणि इथनं आपल्याला थोडं थोडं सामान घेऊन जे काही इथल्या ज्या गरजा आहेत, प्राथमिक गरजा आहेत, कुठलं पोल कुठं रवायचा, कुठं काय काय करायचं, ह्या गोष्टी सगळ्या इथं स्टोरेज आहेत। आणि आता त्यानुसार हे काम चालू आहे मित्रांनो। आणि तुम्ही हेही बघू शकतात माझ्या पाठीमागे, इकडे बघू शकता तुम्ही लेफ्ट साईडला
तर हा आता नवीन कोरा वडवणी रेल्वे स्टेशनचा हा बोर्ड लावलेला आहे. याच्या अगोदर ते बोर्ड नव्हता, हा बोर्ड आता लावलेला आहे. हा नवीनच बोर्ड आहे मित्रांनो. अशी पाटी वगैरे त्यांनी प्रशासनाने, रेल्वे प्रशासनाने लावलेल्या आहेत मित्रांनो. प्रत्येक त्याही साईडला लावलेली, त्याही साईडला लावलेल्या, अशा 4 पाट्या लावलेल्या आहेत मित्रांनो. जे की पॅसेंजर आल्यानंतर त्यांना कुठलं स्टेशन आहे कुठलं नाही हे कळण्यासाठी हे असे बोर्ड वगैरे लावलेले आहेत मित्रांनो. भरपूर कामाच्या ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत, भरपूर कामं काही नवीन झालेली आहेत. आपल्याला नवीन कामाच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असेल, हे अपडेट असेल आपल्याला मित्रांनो. तर हे असे इलेक्ट्रिकल पोल रवण्यासाठी आणि काही ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या करण्यासाठी हे असे खड्डे वगैरे त्यांनी सिमेंटचे जे घेतलेले आहेत ते तुम्ही बघू शकतात मित्रांनो. अशा पद्धतीने हे जागोजाग काम झालेले आहे. भरपूर कामं राहिलेली आहेत आणखी, आणि हे काम लवकरात लवकर आटपून घ्यायचा एक निर्देश आलेला आहे त्यांना. त्यानुसार आता दिवस रात्र काम चालू आहे तिथं. आता तुम्ही बघू शकतात मित्रांनो, काम चालूच आहे. जेसीबी जे ट्रॅक वरती जे माती वगैरे जी झालेली होती तर ते रिकाम करण्याचं काम करत आहे. कारण अवघ्या काही दिवसात ट्रायल होणार आहे, आणि जे काही कट्स वगैरे आहेत त्या कट्स वगैरे साठी गाडी येऊन थांबलेली आहे वेल्डिंगची. तर तिचंही काम ती जोरासोरात सुरू आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने नवीन नवीन अपडेट होत आहेत, नवीन नवीन कामाची ऍक्टिव्हिटी होत आहे. कारण येत्या काही दिवसात CRS होणार आहे, गाडी 19 वडवणी स्टेशनवरती येणार आहे मित्रांनो. तर त्यानुसार काम, सध्या तरी कामाची जी प्रगती आहे ती खूप जोरासोरात सुरू आहे. 100% काम पूर्णत्वाकडे जाण्याचा एक म्हणजे त्यांनी ध्यास घेतलेला आहे, आणि हे काम लवकरात लवकर कम्प्लीट व्हावं अशी सगळ्यांची इच्छा असल्यामुळे कामाला खूप मोठी स्पीड आहे, खूप मोठी गती आहे. आता हे जर बघितलं माझ्या पाठीमाग ह्या साईडला जर बघितलं तर ते रेल्वे वर्कर लोकांसाठी त्यांनी जे काही राहण्याची व्यवस्था केलेली होती, तर ही व्यवस्था त्यांनी 1-1.5 वर्षापूर्वी केलेली मित्रांनो. आणि इकडे जर बघितलं माझ्या पाठीमाग तर इथं क्रॉसिंग वगैरे आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ला जाण्यासाठी क्रॉसिंग वगैरे केलेली आहे मित्रांनो. ह्याचंही काम आता सध्या जोरासोरात सुरू आहे. आणि माझ्या पाठीमागे थोडं पलीकडे बघितलं तर हा रेल्वेने एक डेपो तयार केलेला आहे. इथनं जे माल जे काही कुठे काम होत असतील, रेल्वेचे जे काही काम आहेत त्या कामासंदर्भातला हा खूप मोठा डेपो आहे. इथनं माल वगैरे सप्लाय केला जातो सगळीकडे प्रत्येक कामावरती. तर अशा पद्धतीने इथल्या कामाचा आढावा आणि कामाची प्रगती सुरू आहे मित्रांनो. अभी तो आपण इथले जे वर्कर लोक आहेत त्यांना आपण विचारूयात की काम कधीपर्यंत स्टार्ट होणार आहे आणि केव्हा एंडिंग होणार आहे. कारण CRS होणार आहे तर ह्यांना माहिती आहे, CRS ची माहिती आहे.
त्याच्यामुळे काम जोरासोरात सुरू आहेत. आपण त्यांना विचारूयात, हिंदीमध्ये विचारू, त्यांना मराठी तर काही कळत नाहीये. तर भैया ये जो CRS का काम है कब तक होने वाला है? ये 10-12 दिन में हो जाएगा। 10-12 दिन में हो जाएगा। बाकी सब काम जो है वो कब कब कंप्लीट होने वाला है? अब वही तो थोड़ा अब लगेगा भाई, 10-15 दिन भाई मान लो हो जाएगा। 10-15 दिन के अंदर काम पूरा निपट जाएगा। हाँ। तो ह्यांचं म्हणणं असं आहे की 10 ते 15 दिवसात काम पूर्ण कंप्लीट होणार आहे आणि जी CRS ची जी प्रोसेस आहे तीही कंप्लीट होणार आहे। मित्रांनो बघू शकता तुम्ही, लाईव्ह काम आपण दाखवत आहोत। काम खूप मेहनतीचं काम आहे आणि हे लोक खूप आसानीने काम करतात। ह्यांचं सारखं काम कोणीही करू शकणार नाही। मित्रांनो बघू शकतात, ह्याच्या आपण पुढे जाऊयात आणि जे वर्कशॉप आहे, वेडिंग जे आहे, वेडिंगची जी मशीन आहे ती इथं आलेली आहे, त्याचं आपण काम बघूयात। चला तर पुढे थोडस जाऊयात। हे अशा प्रकारे जे रेल्वेचा जो कट आहे त्याला वेडिंग करण्याचं काम हे मशीन करते मित्रांनो, आणि खूप जोरासोरात काम सुरू आहे। हे लेबर लोक बोलतात की काम कंप्लीट होणार आहे लवकरात लवकर, 10 ते 15 दिवसात CRS होणार आहे। CRS काम कंप्लीट होणं, CRS होण्यासाठी जे काही काम सध्या ऍक्टिव्हिटी सुरू आहे ती खूप जोरासोरात सुरू आहे। मित्रांनो बघू शकतात, आता जे वेडिंग मशीन जे आलेलं आहे ते वेडिंग करत आहे। लाईव्हच्या स्वरूपात मी तुम्हाला दाखवतो, पलीकडे वेडिंग करत आहे। असेच 1-2 रूल झालेले आहेत वेडिंग करण्याचे, तर ते वेड कंप्लीट करून ती गाडी पुन्हा पुढे आपल्या कामासाठी निघून जाणार आहे। मित्रांनो बघू शकतात, अशा प्रकारे इथलं लाईव्ह काम सुरू आहे। तर मित्रांनो आता आपण जो आलो आहोत, आपण वडवणी रेल्वे स्टेशन जे शेवटचं जे टोक, एंडिंग टोक आहे, एंडिंग टोकापाशी आलो आहोत। इथपर्यंत आपण सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत। इथून पुढची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक आणि एक कमेंट आणि एक शेअर जरूर करा मित्रांनो, आणि आपल्या चॅनलवर